आज आपण कोळंबी पुलाव करणार आहोत। पुलावा बनवण्यासाठी आपण इथे बासमती तांदूळ न वापरता नेहमीचे तांदूळ वापरून पुलावा करणार आहोत। तरी सुद्धा अगदी मोकळा सुटसुटीत असा हा पुलाव तयार होतो। चवीला सुद्धा हा छान लागतो। कोळंबी भात बनवण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम कोळंबी घेतली। घेताना मी ही अर्धा किलो आणली होती, पण साफ करून ही बरोबर वजनाने 300 ग्रॅम झाली आहे। कोळंबीला हळद, मीठ आणि अर्धा लिंबाचा रस, इथे अर्धा लिंबू मी पिळून घेते। व्यवस्थित असं मिक्स करून बाकीची तयारी होईपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ही बाजूला ठेवूया। कोळंबी भात बनवण्यासाठी मी इथे सगळे साहित्य काढून घेतले। हिरवं वाटण करण्यासाठी मुठभर कोथिंबीर, लसूण, एक मिरची आणि एक आल्याचा तुकडा घेऊन त्याचं वाटण तयार करणार आहोत। आणि काही खडे मसाले। खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, स्टार फूल, लवंग, दालचिनी, वेलची, मोठी वेलची, छोटी वेलची। आणि भात बनवण्यासाठी आपण रेग्युलर तांदूळ वापरणार आहोत, पण तांदूळ घेताना तो तांदूळ जुना असावा। नवीन तांदूळ इथे वापरू नका। जेवढा आपण तांदूळ जुना वापरू तेवढा भात आपला सुटसुटीत होतो। आणि इथे वजनाने बरोबर 300 ग्रॅम तांदूळ मी इथे घेतले। इथे मी तेल गरम करत ठेवले। त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून लसूण आणि खडे मसाले टाकून व्यवस्थित असं परतून घ्या। एक मोठा कांदा चिरून घेतलाय, तो मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण टाकूयात। इथे मी हिरवं वाटण टाकून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहे। आता त्याचा कच्चेपणा निघून गेल्यानंतर त्यामध्येच मी टाकते एक मोठा बारीक कापून घेतलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या। आता आपण त्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा हळद, एक मोठा चमचा घरगुती मसाला, एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, एक मोठा चमचा धना पावडर, एक छोटा चमचा गरम मसाला। आता हे सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊयात। व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊयात। कोळंबी टाकल्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचंय आणि त्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी फक्त आपण वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा ही कोळंबी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये धुवून घेतलेले सगळे तांदूळ टाकूया। इथे आपण 300 ग्रॅम तांदूळ वापरलेत, त्यापेक्षा जास्त तांदूळ इथे वापरू नका। कमी वापरलेत तर चालतील, पण ह्यापेक्षा जास्त तांदूळ वापरू नका। वाफ आल्याच्या नंतर त्यामध्ये गरम करून घेतलेला पाणी टाकून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। चवीपुरता मीठ, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, 7 ते 8 पुदिन्याची पानं आणि 1 मिरची, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि मस्त असा आपला कोळंबी भात सुद्धा तयार झाला आहे। अगदी मोकळा असा इथे भात तयार झाला आहे। तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकट असा भात नाही आहे। चवीला सुद्धा हा भात छान लागतो, झटपट बनून तयार होतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूयात आपण आपल्या अशा पुढच्या छानशा रेसिपीमध्ये।